तर नमस्कार मंडळी. उडते उडते आमच्या कानापर्यंत एक खबर पोचली की मालवणात काहीतरी नवीनसा सुरू झाला. एखादी नवीन गोष्ट सुरू झाली आणि आम्ही ती एक्सप्लोर केली नाही असा हौसाच नाही म्हणून रिक्षा काढलं आणि आम्ही पोचलो होते मालवणात गेलो आणि आमका कळालं की आम्ही जी गोष्ट बघू गेलो ती असा सर्जेकोटच्या जेटवर. मंडळीनं तुम्ही मार्वल्समध्ये अवेंजर बघला असेल, पण हैसर मालवणात पहिल्यांदा अवेंजर्स इलिया ती बघू म्हणून आम्ही इलो. बोटीवर चढल्या आम्ही पहिलं ताबो घेतलो तो म्हणजे टेरेसवर गेल्यावर जो काय आमका व्ह्यू दिसलो तो आम्ही मस्तपैकी एन्जॉय केलो. त्याच्यानंतर बोटीच्या मालकाने कसा काय राईड हा खय जाऊचा ह्या सगळा एक्सप्लेन केल्याने मंडळीनं ह्या बोटीत जाऊसाठी पिकअप आणि ड्रॉप पॉईंट सर्जेकोटच्या जेटीवर ठेवलेलो. तुम्ही बोट नाईट सफर आणि सनसेटसाठी बुक करू शकतास. पर पर्सन 700 रुपये असे चार्जेस आहेत, ज्याच्यामध्ये तुमका स्नॅक्स आणि सॉफ्ट ड्रिंक्स यांच्याकडून ऑफर केला जातला. मंडळीनं तुम्ही ही बोट प्रायव्हेट बुक पण करू शकतास, जसं की बड्डे, ॲनिव्हर्सरी, गेट टुगेदर, प्री वेडिंग किंवा अजून काय तुमचे एन्जॉयमेंट मित्रांसोबत करूचे असेल तर त्यासाठी तुम्ही ही बोट सेपरेट बुक करू शकतास. हैसर तुमका किचन पण अवेलेबल करून दिला जातला. मंडळीनं सध्या कोकणात फेमस असली लाईट हाऊस ट्रिप ही सुद्धा आपल्या ह्यांच्याकडे करूक मिळणार. पर पर्सन 800 रुपये असे चार्जेस आहेत, ज्यामध्ये स्नॅक्स आणि सॉफ्ट ड्रिंक्स आपल्याला फ्री मिळणार असत. बोटमधून आपल्या एक शिंपला पॉईंट, कवडा रॉक, सुवर्णकडा, डॉल्फिन पॉईंट, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, ओल्ड लाईट हाऊस, टर्टल पॉईंट, न्यू लाईट हाऊस, म्हातारीची चूळ, दोनदरी डोंगर अशा बऱ्याच प्रकारचे आपल्या पॉईंट्स बघूक मिळणार आहेत. ह्यो मात्र व्ह्यू मी मस्तपैकी एन्जॉय केलं आहे, जो की सनसेट आणि नाईट सफरमध्ये इन्क्लूड होतो. बघू एकदम छान आणि सुंदर असं वातावरण होता. तुमका पण मंडळी जर असंच काहीतरी इव्हेंट प्लॅन करूचो असतात किंवा एखादी पार्टी अरेंज करूची असतात किंवा तुमच्या मित्रांसोबत ग्रुपमध्ये येऊन काहीतरी असं नवीन एक्सपिरियन्स करूचं असेल तर तुम्ही नक्कीच अवेंजरच्या बोटला व्हिजिट करा. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस मी इथे मेन्शन करतो आहे. जर तुम्ही कोकण एक्सप्लोर करत असाल तर ही एक तुमच्यासाठी अजून एक चालून आलेली संधी आहे. नक्की व्हिजिट करा. आणि आम्ही आता इलो त्या पावली मागे जातो. तोपर्यंत टाटा.